संपर्कात होतो, परंतु आदी पाटील या खेळाडूच्या नावासमोर बायकर मॅन हे नाव लागावं करता आमची देखील इच्छा, परंतु 5 बाईक नशीब एवढं खराब आहे ना खेळाडूचा 5 बाईक मिळवण्यापासून तो वंचित राहिला। इथे मोठा फटका, प्रणित पाटील ठोकतो या बॉलवरती षटकार। या मॅचचा आस्वाद घेत आहेत, वेगवान बॉल पाड वरती आदळला, आधी करता खूप सारा फास्ट आहे इथे। मग या टीमचा मथुर बकासूर असं अगदी म्हणतात की जेव्हा आपण पाहिला 5 टीम असतात धावायचं असतं क्वालिफायर साठी, आधीचं नाव आधीच दिलं जातं, वेगवान आहे आधी, खूप चांगला खेळ आधीचा राहिला। डाऊनफॉल या खेळाडूच्या करिअर मध्ये आले। इथे मात्र ऑन साइडला मोठा फटका, डीप मध्ये फिल्डर थांबला तो संपला, बॉल चालला एक टप्प्या अखेरी सीमारेषा पार। इथे मात्र टीमची टोटल 12 धावसंख्येवरती आदी पाटील याचा उल्लेख आपण करतोय, परंतु प्रणित पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करून जमणारच नाहीये। फटका चांगला आहे, स्वीट साऊंड ऑफ द बॅट इथे केला प्रणित पाटील। षटकार आलाय कॉम्बॉक्सला, प्रणित पाटीलला सांगितलं यश मालकर तुमच्या बाजूला षटकार मी ठोकतोय, कॉम्बॉक्सला सलामी देणारा षटकार, लगातारचा दुसरा सबसे कातिल प्रणित पाटीलच्या बाट। कार्ड करता थोडासा महागडा इकॉनॉमिकल ठरला गेला। आता प्रयत्न असतील दोन्ही संघांचे विजेतेपद पटकावायचा, कारण या स्पर्धेमध्ये उद्या चर्चा होईल, या स्पर्धेचा प्रथम क्रमांक कोणी पटकावला त्यासाठी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळेल। ओ इथे मात्र आपला ट्रेडमार्क शॉट या ठिकाणी खेळला आणि बॉलला पाठवलाय सीमारेषा पार। आदी पाटील 24 कॅरेट खरा सोना भोकरवाडा टीमचा बॅट मधून षटकार। माध्यमातून प्रणित साठी षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। सुमित टोमरे यांची मोठी स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येते, अध्यक्ष चषक टेंबरीच्या मैदानावरती 9, 10, 11 रोजी टूर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल। सुमित टोमरे त्या स्पर्धेचे आयोजक, त्यांचं देखील आपण स्वागत करूया। हरेश टोमरे देखील मॅचचा आस्वाद घेतात। आजच नवीन खरेदी शॉटगन फायर ची नवीन खरेदी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु इथे धावसंख्या 30 या अंकावरती 7 बॉल मध्ये 30 धावा।
इथे मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंदी फटका पाहायला मिळाला. ब्लाइंड स्ट्रोक आधी पाटीलचा, इथे मात्र बॉटम बॉलचा संपर्क झाला नाही. मॅच झाल्यानंतर स्टंप कुणीही नेऊ नका मित्रांनो. भोकर पाडाकर केपी नेणारच नाहीये, मुलगाव टीम गोल्डन टीम देखील नेणारच नाहीये. अन्यथा 2000 रुपये कट तुमच्या अगदी कॅश प्राइज त्याच्यातून केलं जाईल. इथे पुढे सरसावून स्टेप आउट करून केल्याचा प्रयत्न, फसला फटका. इथे मात्र सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळेल. झटका पहिला बसेल तो भोकरवाडा टीमला. मेगा फायनलचा महाथरार आपण पाहतो. उपसरपंच ट्रॉफी औचित्य या स्पर्धेचा आदरणीय सचिन दादा ठोंबरे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये खर तर या स्पर्धेमध्ये पार पडताना आपण पाहिला. इथे 50+ केक मुख्य व्यासपीठावरती कट केले गेले असतील. खरं 3 दिवसामध्ये आपण पाहायला गेला 2 दिवसामध्ये पाहुणेच केक घेऊन या ठिकाणी येत होते. सचिन दादा यांच्यावरती असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळालं. या माणसानं माणसं जोडण्याचं काम केलं, माणुसकी जपली. खरं तर प्रत्येकाला लहान थोरांना कधी आदरानं विचारणारे व्यक्तिमत्व. इथे मात्र आणखीन एक फटका फसला होता, कॅचची संधी जरूर होती असं वाटलं, परंतु लेग बायच्या सुरुवात बॉटम बॉलचा संपर्कच झाला नव्हता. माफ करा. एक धाव्या बॉलवरती टीमची टोटल जाऊन पोहोचेल 31 या अंकावरती. शेवटचा ओव्हरचा खेळ सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय कुणाल दाखल झालेत. कमाईचा खेळ यांचा देखील आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. 31 धावा फलकावरती आहेत. प्रणित पाटील या टीमचे रन मशीन या सत्राचा एंड कसा करेल त्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं गेलंय. ओ एंड करतो. इथे मात्र मोठा फटका सजवलाय. शॉर्ट टर्म पुलचा फटका, ब्युटिफुल, डिलाइटफुल आणि सक्सेसफुल हा पुलचा फटका. इथे षटकार. लास्ट बॉलवरती इथे देखील बॉलला उडवलाय. बॅक टू बॅक दुसरा. प्रणित पाटील थांबायचं नावच घेत नाहीये. टोकला षटकार. टीमची टोटल पोहोचवले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावा धावफलकावरती लागला गेला. प्रथम सत्राच्या समाप्तीनंतर जय हनुमान भोकरपाडा या टीमच्या 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा सेकंड इनिंग मध्ये. तो म्हणजे प्रणय इंटरप्राइजेस देखील गोल्डन टीमला 4 षटकार लगातार प्रणित पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळाले. खरं निखिल शेठ पाटील या टीमला नेहमीच पाक करताना आपण पाहत असतो. संघ खरं तर डाऊनफॉल मध्ये बराचसा होता. बराचसा सेमीफायनल या टीमनं गमावल्या, परंतु अगदी निखिल शेठ पाटील यांनी संघाची साथ कधीही सोडली नाही. बॅकबोन खरं तर मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू खेळ करत असतात, परंतु मैदानाच्या बाहेर पाठीराखे देखील तितकेच महत्वाचे असतात. जेव्हा पाठीराखे तुमच्या सोबतीला असतात ना, तेव्हा अगदी मनस्थिती सोबत परिस्थिती बदलायला देखील वेळ लागत नसतो. आपण किती केला पाहिलं. चला बॅटर पाठवा.
थँक्यू हा. सुमित ठोंबरे यांच्याकडून आपण पाहतोय ज्यांनी पारितोषिक लगावलं होतं प्रणित पाटील साठी. सुमित ठोंबरे उद्योजक त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रणित पाटील साठी कॉम्बॉक्स मध्ये जमा झालाय. त्यांची देखील खूप मोठी स्पर्धा अध्यक्ष सजग खरं आपल्या भेटीला येणार आहे. त्यांचं की स्वागत करूया. रमेशजी पाटील यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपल्या देखील सरचे स्वागत आहे. रितेश आगिवले याच्यासाठी पारितोषिक आले लगातार 3 षटकांसाठी. वैभव ठोंबरे आविष्कार ठोंबरे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक साठी ते पारितोषिक असेल. इथे मात्र पाटला करायचा आहे 44 44 धावसंख्येचं टार्गेट. सर रेफर केलाय वाईट साठी. चला वाईट साठी रेफर केलेला गेला. विजेता संघ उपसरपंच ट्रॉफी मध्ये कोण असेल? 4 संघ आपण पाहतोय. भोकरपाडा, तदनंतर गोरठण, तुपगाव असेल, मुलगाव असेल, या 4 संघांनी खरं तर एक ट्रॉफी वरती नाव कोरलंय. खूप चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलं. खरं तर ग्रामीण संघांना प्रवेश या स्पर्धेमध्ये दिला होता. चेक केलं जातं. इथं चेक केलं जातोय अंपाच्या माध्यमातून. मेगा फायनलचा तयार आपण उपसरपंच ट्रॉफी मध्ये अनुभवतो. एक धाव खूप महत्वाची आहे. स्टंप कुणी नेऊ नका जिंकल्यानंतर, नाहीतर 2000 रुपये कट केले जातील. सुमित ठोंबरे यांच्या माध्यमातून प्रणित साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. प्रणित पाटील केपी मागे असतोय, यशांच्या मागे. आनंद का होतोय? कारण आनंदाचं कारण भोकरपाडा संघ चांगला कामगिरी करतोय. बॉलर खरं तर अगदी त्या कॅमेऱ्याच्या अँगल मध्ये आपण पाहायला गेला मध्ये आलं तर क्लिअर व्ह्यू या ठिकाणी दिसत नाहीये. ऑनफिल्ड डिसिजन तुम्हाला द्यावा लागेल कारण बॉलर या ठिकाणी फेअर डिलिव्हरी आहे. आताचा डॉट बॉल. बॉलर खरं तर त्या अँगल मध्ये क्लिअर झोन विजन दिसतच नाहीये. फुल लेनचा बॉल वेगवान रितेश आगिवलेचा पाहायला मला. भोकरपाडा एक्सप्रेस भोकरपाडा टीमचे पाठीराखे टाळ्या वाजवतात. जसा डॉट बॉल पडला जातोय. नेहमीच्या टीमला पाठीराख्यांची कधीच कमी भासली नाही. अजून सुद्धा देखील आपण पहिल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी पाठीराखे आहेत भोकरपाडा टीमचे. या बॉलवरती डॉट बॉल पाहायला मला 2 सलगचे डॉट बॉल. 10 मध्ये 44 बॉल हवेत आहे. लॉब केल्या बॉलला. फिल्डर दीप पाटीलला कॅरी केल्या बॉलला. त्याने टिपला झेल आणि संपवला. या मॅच मधील कल्पेश जाधव यांचा खेळ. गोल्डन डक कल्पेश जाधव या मॅच मध्ये काही करू शकले नाहीयेत. सचिन दादा ठोंबरे
यांना आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. विकेट डाऊन झाली, 3 बॉलवरती एकही धाव आले नाही. शून्यावरती एक विकेट गमावली ती प्रणय एंटरप्राइजेसने केलेले वन गोर्टन टीमनं. ऋषी पाटील टीमचा कॅप्टन दाखल झाला. याबतचा बॉल थोडसा बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सक्सेसफुली या प्लॅनला एक्झिक्यूट केला. डॉट बॉल आणखी निघालाय, सलगचा चौथा डॉट बॉल मेडन षटकाकडे वाटचाल करतोय. स्पीड गन भोकरपाडा एक्सप्रेस वेगाचा बेताज बादशाह रितेश आकिवले 4 चेंडू डॉट फेकलेत, निर्धाव फेकलेत, त्याच्यामध्ये एक विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाले. इथे मात्र अबलचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला, रेफर केलाय व्हाईट साठी. चला सर, व्हाईट साठी रेफर केलाय. रिव्ह लॉस बाय चला व्हाईट बॉलचा कॉल ऑन फील्ड डिसिजन योग्यचा. एक धाव धावफलकर लागले गेल्या. 4 बॉलचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झाला. ऋषी पाटील स्ट्राइक वरती. इथे मात्र आपण पाहतो लो फुलटॉस बॉल, बॅक टू द बॉलर. इथे डॉट बॉल आणखी नाही केला. जसे डॉट बॉल टाकले जातात, टाळ्यांचा वर्षाव अगदी प्रेक्षकांच्या माध्यमातून पाठीराखाच्या माध्यमातून केला जातोय. 5 बॉल मध्ये एकच धावली, त्यामुळे शेवटचे 7 बॉल आणि 43 धावसंख्येची आता गरज असेल. 7 मध्ये 43 आव्हान थोडंसं कठीण बनत चाललं आहे. ते प्रणय एंटरप्राइजेस निखिल गोर्टन टीम साठी. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न पुन्हा एकदा सक्सेसफुल पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आला नसता तर मेडन षटक रितेशचा पाहायला मिळाला असं, परंतु इथे एकदा व्हाईटच्या स्वरूपात आली. शेवटचे 6 बॉल आता 43 धावसंख्येची गरज असेल. 6 मध्ये 43 धावसंख्येचा आता पाठला करायचा अशक्य. हे टोटल आता बनलं गेलंय गोर्टन टीम साठी. चला फील्ड सेटअप करा, जास्त वेळ प्रणित पाटील घेऊ नका. बॉलिंग ट्रॅक वरती आदिल पाटील, असं वाटलं प्रणित पाटील येतात, परंतु नाही, आदिल पाटीलच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला गेला. भोकरपाडा टीम आपण पाहायला गेला खूप सारा संघर्ष, अमर्यादित संकट या टीमच्या या वर्षीच्या प्रवासामध्ये राहिली. आणि तदनंतर मी तर म्हणेन एकदा गाजलेलं नाव कधीच मावलत नसतं. आणि जय हनुमान भोकरपाडा टीम सातत्यानं खूप चांगला प्रवास या टीमचा काही वर्षांमध्ये पाहिला, परंतु या वर्षामध्ये टीम फॉर्म मध्येच नव्हती. परंतु कमबॅक असं करा ना, अगदी आपल्या टीमला लागलेली नजर विजयानेच काढावं लागते. इथे मात्र ऑन साइडला कॉम्बॉक्सला सलामी, आयवा कॅच पकडलाय नरेश दादा. निलेश भाई सदारा सदतीस धावसंख्येची गरज आहे. हाफ ट्रॅकर आणखीन एक बॅटर बॉलचं चांगलं कनेक्शन नाहीये. यावेळेस आपण पाहतोय अक्षय पाटील बॅटर होते, इथे एक धाव कंप्लीट करतील इझिली, परंतु सिंगल डबलने काहीसा फरक पडणार नाहीये भोकरपाडा टीमला. शेवटचे 4 बॉल, आता गरज आहे 36 या धावसंख्येची. एक दिवस स्पर्धा आपण पाहतोय अंतिम टप्प्यामध्ये प्रवेश करते. औपचारिकता बाकी आहे. यावेळेसचा बॉल लॉब केलाय, फिल्डर डीप मध्ये आहे, परंतु इथे फिल्डरला बीट करून बॉल चालला सीमा पार, 1 बाउन्स सीमा पार, चौकार या बॉल वरती आला. 3 बॉल बाकी असतील अद्यापही, आणि इथे मात्र गरज असेल 32 या धावसंख्येची. आसरोडीच्या सर्व ग्रामस्थांना विनंती असेल की आपण आता मुख्य व्यासपीठावरती या. जय मला क्रिकेट संघ आसरोडीचे सदस्य असतील, आसरोडी गावचे ग्रामस्थ, त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या.
इथे वाईट बॉलचा इशारा पंचांचा आला. तीन बॉल अजूनही बाकी आहेत. मेगा फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये सुरू. वन साइड मॅच पाहायला मिळाले. एकतर्फी हा सामना. बॉल चला पाठीमागे पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये एकदा. चला बॉल दुसरी बॉल लगेच सेकंड चॉईस बॉल घ्या. 2 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. प्रवीण भोजने सरांचा शुभ सन्मान यानंतर लगेच केला जाईल. स्पर्धेचे प्रणेते आदरणीय निलेशभाई ठोंबरे, तदनंतर परममित्र त्यांची खूप मोठी स्पर्धा टिंबरीच्या मैदानावरती आपण पाहिली. निखिलभाई पाटील, त्यासोबतच या विभागातील एक सिनियर स्टार समालोचक तेजस देशमुख सर. फटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऑफ बॅट. परंतु इथे विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. धक्का आणखीन एक बसेल जाता जाता गोल्डन टीमला. शेवटचा एक बॉल बाकी आहे. तेजस दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. एक तेजस आपण कॉम्बॉक्स मध्ये पाहिले. तेजस